शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आले आहेत असं संजय राऊतांनी म्हटलंय। त्यासाठी कुणाचा आदेश किंवा कुणाच्या परवानगीची गरज नाही। मनसेला आघाडीत घेणार नाही हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय असू शकतो असं आता संजय राऊतांनी म्हटलंय। पाहुयात राऊतांनी काय ट्वीट केलंय। दिल्लीतून आदेश आल्याशिवाय मनसेला आघाडीत घेणार नाही असं मुंबई काँग्रेस म्हणते। हा काँग्रेसचा व्यक्तिगत निर्णय असू शकतो। शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आलेत ही लोकेच्छा आहे। त्यासाठी कुणाचा आदेश किंवा परवानगीची गरज नाही। शरद पवार आणि डावे पक्ष सुद्धा एकत्र आहेत। मुंबई वाचवा। शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आले आहेत असं स्पष्टीकरण आता संजय राऊतांनी दिलंय। त्यासाठी कुणाचा आदेश किंवा परवानगीची गरज नाही असं संजय राऊतांनी स्पष्ट केलंय। मनसेला आघाडीत घेणार की नाही हा निर्णय आधीच झालाय। शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आहेत असं संजय राऊतांनी म्हटलंय। पिंपरी चिंचवडमध्ये मतदार यादीत अहंकाराविरोधात आपण एकत्र आलोय असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। डहाणूतील प्रचार सभेत एकनाथ शिंदेंकडून विजयाचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय। आपण एकाधिकारशाही विरोधात एकत्र आलोय असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। डहाणूमध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला आहात। एकाधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात। अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात। अहंकार तर रावणासारखा अहंकार होता। रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे। आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं आहे। तेच काम करायचं। त्यांच्या स्मृतीस्थळावर पूजा करण्यास अप्पा पाटलांना मनाई करण्यात आली। स्मृतीस्थळावरून अप्पा पाटलांना पोलिसांनी बाहेर काढलंय। किशोरी पेडणेकर यांनी हा आरोप केलाय। स्मृतीस्थळावर नेहमी अप्पा पाटील पूजा करत असतात असंही पेडणेकरांनी लक्षात आणून दिलंय। जे रेल्वेत एका लहान मुलाला 19 वर्षाच्या मुलाला ज्या रेल्वेमध्ये या लोकांनी कोणी केलंय त्यांच्या मुलाच्या मृत्यूचं राजकारण करून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर येण्याचं धाडस दाखवलं पोलिसांनी।